शब्दार्थ गाठणे, पोचणे, वाव गगनाला भिडणे, खूप महाग होणे, उच्च करणे, मोकळा श्वास घेणे. थोडक्यात उत्तरे लिहा. आईला पाहताच मुलगा धावत का गेला? शाळा सुटल्यावर मुलगा घरी जायला निघाला. वाटेत त्याला त्याची आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून त्याला जाणवले. तिच्या हातातील पिशवी घेऊन तिला मदत करण्यासाठी मुलगा आईला पाहताच तिच्याकडे धावत गेला. आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते? आईने बाजारात जाऊन महिनाभराचे किराणा सामान 2 पिशव्यात भरून आणले होते. आईला मदत करण्यासाठी मुलाने आईच्या हातातील एक पिशवी घेतली. एक पिशवी हातात धरल्यावर मुलाला समजले की त्या जड पिशव्याच्या ओझ्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते. आईला बरे का वाटले? आई 2 पिशव्या भरून सामान बाजारातून आणत होती. वाटेत तिला मुलगा भेटला. त्याने आईच्या हातातील एक पिशवी घेतली. त्यामुळे आईला थोडी मदत झाली. दर महिन्याला आई अशाच पिशव्या भरून सामान आणत असे. एवढं ओझं ती एकटीच घेऊन येत असे. आज मुलाने आईला सामान आणण्यास मदत केली. त्यामुळे आईचे काम थोडे हलके झाले. म्हणून आईला बरे वाटले. मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? आई दर महिन्याला किराणा सामानाने भरलेल्या पिशव्या एकटीच घेऊन येत असे. आज मुलाने आईच्या हातातील एक पिशवी घेतल्याने त्या खूप जड असतात व त्या आणताना आई खूप दमते हे मुलाला समजले. आईला मदत व्हावी म्हणून ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जाऊ म्हणजे आई दमणार नाही व मुलाचेही व्यवहारज्ञान वाढेल. म्हणून मुलाने किराणा सामान शाळेला सुट्टी असते त्या दिवशी आणायचे ठरवले. खालील शब्दांत शरीराचे भाग असणारे शब्द शोधा लिहा. उदा. सामान मान, पोपट पोट, पाठवणी पाठ, यजमान मान, आगबोट बोट, तोंडपाठ तोंडपाठ, पोटपूजा पोट, पायपुसणी पाय, गालबोट गालबोट, नाकतोडा नाक. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. मोठे, छोटे, लहान, असणे, रडणे, जड, हलके, खाली, वर, जाणे, येणे, सांडणे, भरणे. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा. सामानाला, सामान, नाला, मासा, माला. बाजारात, बाजार, रात, राजा, बाजा, बारा, जात. 40, चालली, सलील, चाल, सल. मनापासून, मन, सून, पासून, पान, नाम, नासून. तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता? आणखी कोणत्या कामात मदत करू शकाल? ती कशी? वर्गात चर्चा करा. मी वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालते. आईने घरातील एखादी वस्तू मागितली तर ती नेऊन देते. जेवायला बसण्याआधी ताट, वाटी, तांब्या, ग्लास नेऊन ठेवते. कचरा काढते. कोथिंबीर निवडते. लसूण, वाटाणे सोलून देते. छोट्या भावाचा अभ्यास घेते. त्याला सांभाळते. मी कपडे वाळत घालायला मदत करू शकेन. लादी पुसू शकेन. आईला कपाट लावायला मदत करू शकते. बिल्डिंगच्या आवारात असलेल्या दुकानातून वस्तू आणून देऊ शकते इत्यादी. तुमच्या घराजवळील किराणा मालाच्या दुकानात जा. तेथील वस्तूंची यादी करा. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, हिरवे वाटाणे, पांढरे वाटाणे,
चवळी, मूग, मटकी, काबुली चणे, हरभरा, वाल, राजमा, साखर, चहा पावडर, गोडे तेल, कोबरेल तेल, मसाला, हळद, सॉसची पॅकेट बाटल्या, राई, जिरे, हिंग, नूडल्स पॅकेट, बिस्किटे, तूप, पोहे, रवा, गूळ, चॉकलेट्स, साबण, टूथब्रश, कोलगेट इत्यादी. कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा. असतो हळूहळू शाळा लवकर पडली. संजू डॅश उठतो लवकर. गोगलगाय डॅश चालते हळूहळू. हा बंगला नेहमी बंद डॅश असतो. डॅश वेळेवर भरते. शाळा या वर्षी खूप थंडी डॅश पडली.